हॅलो गाईज, दिस इज प्रियंका कीर्तिवार. पोलीस भरती मिशन खाकी यासाठी गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत मी आजपासनं मराठी व्याकरण सुरू करते आहे. मराठी व्याकरणमध्ये आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका बघणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यामध्ये यामुळे तुम्हाला असा फायदा होईल की तुम्हाला माहिती पडेल की कशा प्रकारचे प्रश्न येतात. ह्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल की आपल्याला मागील प्रश्नांमधून हा एक अनुभव येईल की आपण समोरच्यासाठी कशा प्रकारे स्टडी करू शकतो, कशा प्रकारे अभ्यास करू शकतो, कशा प्रकारचे प्रश्न येतात आहे त्याची तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. त्यासाठी आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका घेणार आहोत. तर चला आपण मराठीचा आजपासून सुरू करूया. पोलीस भरती 2024 साठी मराठी व्याकरण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. ठीक आहे, मागील वर्षातील प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. तर चला सुरू करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन, आपला पहिला क्वेश्चन आहे. मी तुम्हाला वेळ देते आहे, बघा क्वेश्चन, बघा, तुम्ही कमेंट करा आन्सर आणि मग आपण बघूया मग क्वेश्चनकडे. काय पहिला प्रश्न? मनवंतर. काय म्हटलं त्यांनी? मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. संधी या टॉपिकवर प्रश्न आहे. संधी काय करायची आहे आपल्याला? त्या जोड शब्दाची संधी ओळखायची आहे. ठीक आहे, संधी ओळखायची आपल्याला मनवंतर या शब्दाची. शब्द कोणता आहे? मनवंतर या शब्दाची आपल्याला संधी करायची आहे. तर बघा, मन अधिक अंतर, मनू अधिक अंतर, मनव अधिक अंतर आणि मन अधिक अंतर. ठीक आहे, मनवंतर हे तर काही राहतच नाही. ठीक आहे, मनू अधिक मनवंतर हे असू शकतं, मनू अधिक अंतर असू शकतं, मन अधिक अंतर असू शकत नाही. आता आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे ही संधी झालेली आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मनवंतर याची संधी होते मनू अधिक अंतर. याची संधी होते मनू अधिक अंतर. कशा प्रकारे झाली आहे संधी? मनव अधिक अंतर पण तर होऊ शकते? नाही, असं नाही. कारण मन व याच्यामध्ये एक संधीमध्ये काही रूल्स आहेत. त्याच्यामध्ये मन व, आता हे व जे आहे आपण त्याला म्हणतो यनादेश वगैरे म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये असं आहे की व ला उ रिप्लेस करत. ठीक आहे, असं वच्या जागेवर उ आलेला आहे असं होतं. तर हे संधी करताना उपयोगी पडतं. हे संधी करताना उपयोगी पडतं. तर बघायचं आहे मनवंतर या वच्या जागी उ रिप्लेस झालेला आहे, म्हणून या वचा संधी करताना उ झालेला आहे. दिसत आहे? या वचा उ झालेला आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. हे बघा, या वचा काय झालेला आहे? उ झालेला आहे प्लस अंतर, बस, बाकी काहीच नाही झालेलं आहे. तर इथे कोणतं रिप्लेसमेंटवालं संधीचं हे आहे, इथे रिप्लेस केलेलं आहे आपण. ठीक आहे, वच्या जागेवर उ आणलेला आहे. तर हे या संधीचे अशा प्रकारचे प्रकार असतात. अशा प्रकारचे आपण खूप सारे क्वेश्चन्स बघणार आहोत. या प्रकारे तुम्हाला क्वेश्चनमधून काही क्वेरीज असतील ते आपण तुम्हाला सॉल्व्ह होतील आहे. तुम्हाला तर आन्सर द्यायचेच आहे, मी एक्सप्लेन करणारच आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही आन्सर पण देत चला. ओके, चला. मनवंतर झालं. काय आपला आन्सर राहणार आहे? आन्सर ऑप्शन मनू अधिक अंतर. काय आहे याचा आन्सर? मनू अधिक अंतर. कशा झालेलं आहे? ठीक आहे, साधी संधी नव्हती म्हणून मी सांगते आहे. यनादेश आपण असं याला म्हणतो ज्याच्या जागेवर रिप्लेसमेंट होते, वच्या जागेवर उ होते. ठीक आहे, अशा प्रकारचे रिप्लेसमेंट होते. ठीक आहे, जसं की रू आपण म्हणतो, जे आपले य र ल व श आहे. ठीक आहे ना.
य र ल व, हे याला म्हणतो आपण अर्धस्वर. याच्या जागेवर रिप्लेसमेंट असतात ते सगळे. तसंच आपण याचं बघितलं आहे, याच्यामध्ये व आलेलं आहे, तर वचं रिप्लेसमेंट आपण इथे केलेलं आहे. कशाचं रिप्लेसमेंट केलेलं आहे? वचं रिप्लेसमेंट केलेलं आहे. समजलं सगळ्यांना? जरा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, तर क्वेश्चन बघा, आन्सर कमेंट करा. सर्वांनी क्वेश्चन बघायचं आहे, रीड करायचं आहे, आन्सर कमेंट करायचं आहे. चला तर बघूया आपण काय प्रश्न विचारलाय. समाजात वावरणारे साप ठेचून काढले पाहिजे. समाजात वावरणारे साप ठेचून काढले पाहिजे या वाक्यातील शब्दशक्तीचा अर्थ ओळखा. शब्दशक्ती एक टॉपिक आहे आपल्याला, तर या वाक्यात आपल्याला शब्दशक्तीचा हे ओळखायचं आहे. काय प्रकार अर्थ ओळखायचा आहे, कोणती शब्दशक्ती आहे त्या वाक्यामध्ये. काय वाक्य आहे? समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. याचा शब्दशः अर्थ नसतो, एक लक्षात घ्या. या वाक्यामध्ये काय आहे? शब्दशः अर्थ नाही आहे. आपल्याला माहिती आहे हे सगळे शब्दशक्तीचे हे काय आहे प्रकार आहेत. याच्यामध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये शब्दशः अर्थ येतोय का, म्हणजे सिंपल एक आहे का की त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे? नाही. त्यांनी काय म्हटलं, कोणाला तरी ते उद्देशून बोलत, समाजात वावरणारे जे साप आहेत ते ठेचून काढले पाहिजे. म्हणजे समाजातली जे पण वाईट गोष्टी आहे असं म्हणू शकतो आपण, ते काढून टाकली पाहिजे. त्याचा मिनिंग थोडंसं वेगळं निघत आहे. ठीक आहे, तर काय म्हटलं त्यांनी? समाजात वावरणारे साप ठेचून काढले पाहिजे. म्हणजे शब्दशः अर्थ इथे नसतो, तर कोणता प्रकार असतो याच्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, एक आपल्याला माहिती आहे की लक्षार्थ आहे, व्यंग्यार्थ आहे, वाच्यार्थ आहे, संकेतार्थ आहे. संकेत दाखवत असं संकेतार्थ म्हणतो आपण. तशा प्रकारे या वाक्याचा कोणता अर्थ निघत आहे ते त्यांनी विचारलं. तर लक्षात ठेवायचं आहे हे याचं असतो व्यंग्यार्थ. याचा शब्दशः अर्थ निघत नाही त्याला काय म्हणतो आपण? व्यंग्यार्थ. लक्षात ठेवायचं आहे हे. ठीक आहे, आन्सर्स लक्षात ठेवायचे आहे, तुम्ही कमेंट करत राहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया आपण. क्वेश्चन वाचा पुन्हा. आपल्याला एक संधीचं आलेलं आहे, पण याच्यामध्ये संधी करायची नाही आहे. कोणत्या संधीचा प्रकार आहे? जी संधी हे दिलेलं आहे तुम्हाला धनादेश, ते कोणता प्रकार आहे ते तुम्हाला बघायचं आहे. हा कोणता प्रकार आहे? धनादेश कोणता प्रकार आहे ते तुम्हाला तिथे बघायचं आहे. आन्सर कमेंट करत चला. चला, काय म्हटलं प्रश्न? धनादेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? धनादेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? धनादेश. आता आपल्याला संधीचा प्रकार ओळखायचा आहे. स्वर संधी आहे, विसर्ग संधी आहे, व्यंजन संधी आहे की हर संधी. याचे 4 ऑप्शन तुम्हाला तिथे दिलेले आहेत. तर तुम्हाला बघायचं ही संधी कोणती आहे. संधीचा प्रकार शोधण्यासाठी आपल्याला याची संधी करावी लागेल. धनादेश, तर याची संधी होते धन अधिक आदेश. ठीक आहे, याची संधी करायची. त्याच्यानंतर काय बघायचं? संधीचे आपण बघितले आहे की संधीचे टाइप्स आहे. काही स्वर संधी असतात, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण संधीचे टाइप्स बघत असतो. तर त्याच्यामध्ये पण स्वर संधीचे पण पुन्हा टाइप्स असतात, व्यंजन संधीचे पण असतात आणि विसर्ग संधीचे पण असतात. समजला? तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ही कोणत्या प्रकारची संधी आहे हे बघायचं आपल्याला. तर आपण बघा संधीचा विग्रह केलेला आहे. विग्रह केलेल्यानंतर याच्यामध्ये बघा धनमध्ये तुम्हाला अ दिसत आहे, धन अधिक आदेश. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये सेकंड याच्यामध्ये आ दिसत आहे.
ठीक आहे. धनादेश कोणती संधी आहे आता बघायची आहे तुम्हाला. कमेंट करा तुम्ही कोणती संधी आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये अ आहे, याच्यामध्ये आहे. हे अ आणि आ काय आहे, हे स्वर आहेत. अ आणि आ काय आहे, हे स्वर आहेत. व्यंजन आहेत का, नाही, स्वर आहेत. ते पहिल्या फोडीमध्ये पण अ आहे, याच्यामध्ये पण आ आहे. ते दोन्ही स्वर आहे. तर लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी स्वर असतात त्याला आपण, इथे पण स्वर असतो, इथे स्वर किंवा व्यंजन चालतं, पण स्वर आहे तर ही स्वर संधी असते. इथे जर विसर्ग, आपला विसर्ग असतं या याच्यासाठी धन ह अधिक काहीतरी वेगळं असतं विसर्गाचं, तर त्याला आपण म्हणतो विसर्ग संधी. याच्यामध्ये जर सपोज एखादी शब्द आहे जगत, आता हा हलंत असला, हा काय आहे प्लस काहीतरी आहे, तर इथे काय विसर्ग, आपला व्यंजन आहे ते, ठीक आहे, व्यंजन आहे तर ती व्यंजन संधी होऊन जाईल. इथे आहे का, नाही, इथे काय आहे स्वर आहे आणि विसर्ग केल्यावर दोन्ही ठिकाणी काय दिसते आपल्याला, स्वर दिसत आहे, तर तेव्हा होते ती स्वर संधी. कोणती संधी असते तेव्हा, ती स्वर संधी. तर आपला आन्सर ऑप्शन करेल स्वर संधी. लक्षात ठेवायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. फोड करायची, फोड केल्यावर तुम्हाला माहीतच पडते, ठीक आहे. तर तेव्हा मग आपल्याला आणखी जास्त सोपं जातं ते आन्सर ऑप्शन काढायला, ठीक आहे. चला तर नेक्स्ट घेऊया. हां, क्वेश्चन बघा, वाचा आणि कमेंट करा आन्सर. वेळ देते तुम्हाला. काय आहे प्रश्न. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला, क्वेश्चन पहिले चांगल्याने रीड करायचा. काय म्हटलंय त्यांनी, नसलेला, असलेला नाही म्हटलंय. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला यामधून कोणता शब्द आहे, ठीक आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. आता याच्यामध्ये बघायचं तुम्हाला कोणता समानार्थी शब्द नाही आहे कमळचा. तर बघा, कमळ म्हणजे कोणता नाही आहे, काय वाटतंय तुम्हाला. बघा, कमळ म्हणजे सरोज होतं, कमळ म्हणजे अंबुज पण होतं आणि कमळ म्हणजे राजीव पण होतं. हे वायस जे आहे हे कमळचं समानार्थी शब्द नाही आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलं काय आहे की समानार्थी नसलेलाच विचारलं आहे. तर आपलं काय आन्सर राहिलं आहे, आन्सर ऑप्शन 4. हे समानार्थी शब्द तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे. समानार्थी झालं, विरुद्धार्थी आहे, अलंकारिक शब्द असतात, या प्रकारचे तुम्हाला करायचे आहे. अशा प्रकारचे एका शब्दाचे 2-3 शब्द असतात समानार्थी, ते पण लक्षात ठेवायचे आहे, तेव्हाच तुम्ही याच्यामधनं आन्सर काढू शकता. आता बघा, 3 याचे आहे, याचं नाही आहे मिनिंग. तर आपल्याला ते माहिती पाहिजे की कोणत्या याचे आहे आणि कोणत्या याचे नाही. 2-3 आहे माहीत पडलं की आपल्याला मग ते आन्सर काढायला सोपं जातं आहे. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन करा, आन्सर कमेंट करा. काय प्रश्न. क्षणोक्षणी हे पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कमेंट करायचं आन्सर. प्रश्न वाचा, कमेंट करा, ऑप्शन वाचा. बघा क्वेश्चन काय, क्षणोक्षणी आहे ते, ठीक आहे. क्षणी नाही आहे, ते रॉंग झालं. क्षणोक्षणी असा शब्द आहे तो, ठीक आहे. क्षणोक्षणी असा शब्द आहे तो. हा शब्द पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. आता बघा, क्रियाविशेषण म्हटलेलं आहे त्यांनी, क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषणचे पण टाईप दिलेले आहे त्यांनी. हे क्रियाविशेषण अव्ययाचे पण प्रकार आहेत. काय आहे, कालदर्शक,
ठीक आहे. आणि कोणत्या क्रियाविशेषणचे? कालवाचक क्रियाविशेषणचे प्रकार आहे. कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक, ठीक आहे, स्थितीदर्शक वगैरे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला ओळखायचं आहे क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचं कालवाचक क्रियाविशेषण आहे. कालवाचक म्हणजे काय होते? काळ. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काळ म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. कालवाचक क्रियाविशेषण काळ म्हणतो. जसं आपल्याला टायमिंग माहीत पडते, जसं कालदर्शक आहे त्याचं, आवृत्तीदर्शक आहे, सातत्यदर्शक आहे की स्थितीदर्शक आहे, तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे. तर सांगा क्षणोक्षणी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा असे रिपीटेड वर्ड येतात, क्षणोक्षणी, जागोजागी, है ना, जसं जागोजागी आहे ती जागा झालेली आहे, प्लेस झालेला आहे. क्षणोक्षणी, है ना, वारंवार असं म्हणतो आपण, ठीक आहे. अशा प्रकारचे जे रिपीटेड वर्ड आहे, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण आवृत्ती. जे है ना, त्याला म्हणतो आपण आवृत्ती, ठीक आहे. तर अशा वर्डला म्हणतो आपण आवृत्ती, म्हणून याला म्हणतो आवृत्तीवाचक. याला म्हणतो आपण आवृत्तीवाचक. लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. क्षणोक्षणी अशा प्रकारचे असतात आवृत्तीवाचक असतात, ते रिपीटेड येतात वर्ड्स, म्हणून हे आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययातलं पण हे आवृत्तीवाचक आहे. समजलं? अशा प्रकारचे असेल तर कोणते असतात? ते आवृत्तीदर्शक असतात. कालदर्शक आहे जे काय टायमिंग दर्शवतात, ठीक आहे. सातत्यदर्शक म्हणजे नेहमी वगैरे म्हणतो पण, सदा, है ना, असे जे वर्ड्स असतात ते सातत्यमध्ये येतात, सातत्य येतात, ठीक आहे. कालदर्शकमध्ये म्हणतो आपण केव्हा, है ना, टायमिंग विचारतो आपण तेव्हा कालदर्शक सांगतात, ठीक आहे. कळलं आहे सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन रीड करायचा आहे. विभक्तीचं विचारलेलं आहे. विभक्ती आपण बघतो प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, ठीक आहे. अशा प्रकारचे बघायचं आहे ती कोणती विभक्ती आहे, कोणत्या शब्दाची. रक्ताने. कमेंट करायचं आन्सर तुम्हाला. रक्ताने ही कोणती विभक्ती आहे? तृतीया आहे, चतुर्थी, सप्तमी की षष्ठी? कमेंट करा. ओके, चला आता विभक्त्या आपण बघतो. विभक्त माहिती आहे, प्रथमा विभक्ती असते, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी. तर आपण बघत असतो तो चार्ट असतो तुमचा, सलाते, सलानाते वाला, है ना. प्रथमा विभक्तीत नसते. द्वितीयामध्ये सलाते, सलानाते. तृतीयामध्ये नेशी, नेहीशी, है ना. चतुर्थीमध्ये पुन्हा सलाते, सलानाते, ते वस्तुवाचक हे व्यक्तिवाचक असतं, है ना. द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती सारखे आपण एक व्यक्तिवाचक वस्तुवाचक असतं. द्वितीय आणि चतुर्थ काय असतं? ते व्यक्तिवाचक असतं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पंचमी असते उन्हून, षष्ठी असते चाचीचे, सप्तमी असते आईत, ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपल्याला तशाच प्रकारे आपल्याला शब्दाला जे लागलेलं असतं त्याच्यानुसार आपल्याला विभक्ती ओळखायची असते. तर इथे कोणता शब्द दिलेला आहे? रक्ताने. इथे कोणता शब्द दिलेला आहे? रक्ताने. तर याच्यामध्ये बघा, हा जो ने आहे, हा ने आहे. हा ने जो आहे तो कोणती विभक्ती दर्शवत आहे? कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तर तृतीया. कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तर तृतीया. मी आताच म्हणून दाखवलं तुम्हाला पूर्ण की तृतीया विभक्तीमध्ये काय? नेहेशी, नेहीशी, ठीक आहे. नेशी. आता आला ने, त्याच्यातला जो ने आहे तो यामध्ये लागलेला आहे, म्हणजे ही विभक्ती कोणती विभक्ती आहे? तृतीया विभक्ती आहे. या प्रकारे तुम्हाला ते सर्व गोष्टी माहीत असेल तर तुम्हाला आन्सर काढणं इझी जातं.
जर त्या गोष्टी माहीत नसेल तर मग आन्सर लिहू शकणार नाही, कारण की त्या प्रत्येक विभक्तीचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ते बघायचं आहे तुम्हाला, रिवाईज करायचं आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन येतात, हे तुम्हाला लक्षात येत असेल की संधीवर झालं किंवा विभक्ती आहे किंवा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते ओळखायला येत आहे. जसं आपण बघितलं आता मागच्या प्रश्नामध्ये की कालवाचक क्रियाविशेषणचं त्यांनी विचारलेलं आहे की हे कोणतं आहे बा, कालवाचक क्रियाविशेषणचा पण त्यांनी प्रकार विचारलेला आहे. बघा, क्रियाविशेषणच्या प्रकारचं कालवाचक आहे, पण कालवाचक क्रियाविशेषणचा पुन्हा प्रकार विचारलेला आहे, त्याच्यामधल्या आतमधले प्रकार विचारले. तर या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. याने एक तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला काय 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 कोणते कोणते टॉपिक्स आहे, काय आहे, तर ते तुमच्या हिशोबाने मला ते समजणार आहे या प्रश्नांतून. म्हणून मराठीचे करत चला व्याकरण. ठीक आहे, तर तुम्हाला याच्याने फायदा होईल आहे, आयडिया येईल आहे एक प्रकारची की कशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन तिथे मिळतात आहे. जसं आता विभक्तीचा आपण बघत आहोत. ठीक आहे, तरी कोणती विभक्ती आहे, तृतीय. आपण क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपला. कोणता प्रश्न आहे नेक्स्ट, वाचा, कमेंट करा. याच्यामध्ये तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. आपण मागे बघितलं समानार्थी शब्द विचारला त्यांनी, अर्थ नसलेला. आता याच्यात काय म्हणायचं आहे, याच्यामध्ये वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायला लावला आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजे याच्यापैकी या चौघांपैकी एक त्याचा अर्थ आहे ते तुम्हाला बघायचं आहे. कमेंट करा, आन्सर करा, कमेंट करत चला, म्हणजे तुमचं बरोबर आहे की नाही हे तुम्हाला कळू द्या. चला, सुतोवाच करणे. सुतोवाच करणे हा काय शब्द आहे आपला, काय शब्द आहे, सुतोवाच करणे. सुतोवाच करणे. ठीक आहे, वाक्प्रचाराचा अर्थ बघायचा आहे, याचा योग्य अर्थ ओळखायचा आहे तुम्हाला. तर बघा, सुतोवाच करणे म्हणजे परवा करणे नाही. सुतोवाच करणे म्हणजे परवा करणे नव्हतं. सुतोवाच करणे म्हणजे संपवणे नाही, बिलकुलच नाही होत आहे. सुतोवाच करणे दोष करणे नाही. सुतोवाच करणे म्हणजे होतं प्रारंभ करणे, सुरुवात करणे, आपण त्याला म्हणतो. सुतोवाच करण्याचा अर्थ आहे, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे प्रारंभ करणे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सुतोवाच करणे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात, याच्या प्रकारचे जे तुम्हाला वाक्प्रचार किंवा समानार्थी शब्द आहेत, तर त्याचे वाचून ठेवा, रिपीट करत चला, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहते. ठीक आहे, समानार्थी शब्द अशा विविध असे भरपूर आहे, पण ते रिपीट करा चला, म्हणजे कोणत्या प्रकारचे विचारत आहे हे बघा, तर त्याच्यानुसार आपण आणि करत चला रिव्हिजन. ठीक आहे, सुतोवाच करणे हे वाचून ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आन्सर सांगायचा आहे, कमेंट करायचं आहे, तोपर्यंत तुम्हाला आन्सर कमेंट करून ठेवा. आन्सर कमेंट करत चला. हां, काय विचारले तरी पुढील वाक्यातील एक वाक्य दिलं आहे तुम्हाला, त्याच्यामधील क्रियापदाचा अर्थ ओळखायला लावला आहे. क्रियापदाचा अर्थ. आता तुम्ही म्हणत असाल क्रियापदाचा अर्थ कसं काय ओळखायचा. ठीक आहे, क्रियापदाचे प्रकार असतात, त्याच प्रकारे क्रियापदाचा अर्थ पण आहेत. ठीक आहे, अर्थ, त्या क्रियापदाच्या अर्थाचे टाईप्स आहेत. एक आहे विद्यार्थ, एक आहे स्वार्थ, एक आहे संकेतार्थ, एक आहे आज्ञार्थ. तर हे बघायचं तुम्हाला, लक्षात करायचं की हे कसं करायचं आहे. हे 4 टाईप्स आहे. आता तुम्हाला याच्यामधला हे कोणता प्रकार आहे या वाक्यात, या 4ही अर्थापैकी हा कोणता प्रकार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर बघा काय प्रश्न, काय वाक्य आहे ते, देवा सर्वांना सुखी ठेव. काय आहे, देवा सर्वांना सुखी ठेव. ठेव. ठीक आहे, तर आपण बघायचं आहे की आता स्वार्थ. स्वार्थ म्हणजे क्रियापदाचा जसा तसा अर्थ. म्हणजे काय
की डायरेक्ट क्रियापद कोणतं असतात, कसं असतं, स्वार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, आज्ञार्थ कशा प्रकारे ओळखायचे असतात. तर एक लक्षात ठेवा, आज्ञार्थ. आज्ञार्थ म्हणजे काय, एक आज्ञा असते. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला आज्ञा दिसत आहे त्या प्रकारचे वाक्य. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला संकेत दिसत आहे, संकेत म्हणजे जसं की एखाद्या वाक्यामध्ये आता पाऊस येईल हा काय संकेत आहे, तशा प्रकारचं. स्वार्थ आणि विद्यार्थ, ठीक आहे, अशा प्रकारचे याचे टाईप्स आहे. आता तुम्हाला बघायचं आहे की हा कोणता टाईप आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. तर एक लक्षात ठेवायचं आहे की आज्ञार्थमध्ये सगळ्यात शेवटच्याला अ, आ, उ हे जर लागलं असेल तर एक शॉर्ट ट्रिक म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघायचं आहे की आज्ञार्थमध्ये अ, आ, उ जर असेल तर तुम्ही आज्ञार्थ म्हणून ओळखायचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक संकेत दाखवत असेल तर संकेतार्थ, स्वार्थ, विद्यार्थ. सपोज विद्यार्थ्यामध्ये वा, वी अशा प्रकारचे असतात तर ओळखायचं आहे त्याच्यामध्ये. जसं इथे ठेव, मी म्हटलं वा, वे, ठेव आहे ते. ठेवमध्ये काय आहे, अ आहे, अ. या व मध्ये काय अ आहे शेवटी, तर काय इथे आज्ञार्थ. काय राहील ते, आज्ञार्थ. तर अशा प्रकारे तर ओळखायचंच आहे, पण तुम्हाला त्याचं काय असतं की एक सेकंड, आज्ञार्थ. देवा सर्वांना सुखी ठेव हे कशा प्रकारचं आहे, आज्ञार्थ. अशा प्रकारचे टाईप्स आहे, ते बघायचे तुम्हाला. त्याचे अर्थ कसे निघतात ते बघायचे, कशा प्रकारे ओळखायचा ते पण बघायचं आहे, ठीक आहे. एक सांगितलं मी कशा प्रकारे बघतात, संकेतार्थ पण संकेत दाखवतात, ठीक आहे. अशा प्रकारचे असतात ते. आणि स्वार्थमध्येच असं की भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे की काय क्रियापदाच्या प्रकारे ते ओळखायचं आहे तुम्हाला. तसं काळाचे अर्थ, क्रियापदाचा अर्थ, ठीक आहे. नेक्स्ट घ्यायचा या टॉपिकवर क्रियाविशेषण आहे, याचे कशा प्रकारे प्रकार पडतात, कशा प्रकारे त्या प्रकाराचं ओळखायचे आहे की हे कोणते प्रकार आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या टॉपिकनुसार कळेल आहे की आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहे. तर ते बघण्यासाठी मी स्पेशली क्वेश्चन कंडक्ट केलेलं आहे. तर ते बघा कशा प्रकारचे क्वेश्चन आहे. हे मागच्या आपण PYQ म्हणू शकतो, मागच्या काही वर्षात हे विचारलेले प्रश्न आहे, ठीक आहे. PYQs आहे हे, ठीक आहे, आलेले प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे समोर पुढे येऊ शकतात, म्हणून मी तुमच्यासमोर हे घेऊन आलेले आहे प्रश्न. तर बघा या प्रश्नामध्ये कशा प्रकारे विचारलेले आहेत. आता काय प्रश्न, हुशार मुलांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखा. काय म्हटलं त्यांनी, हुशार मुलांना गर्व असतो या वाक्यातील विशेषण ओळखा. आता हा प्रश्नाचा आन्सर टाकत चला. हुशार मुलांना गर्व असतो. ओके, चला. तर आता याच्यातलं आपल्याला काय विचारायला लावलं त्यांनी, विशेषण ओळखा म्हटलंय. काय ओळखायला लावलं त्यांनी आपल्याला, विशेषण ओळखायला लावलेलं आहे. विशेषण, ठीक आहे. विशेषण म्हणजे आता बघा, सर्वात आधी विशेषण ओळखायचं असेल तर या वाक्यामध्ये तुम्हाला नाम ओळखावं लागतं, ठीक आहे. नाम ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये नाव कोणतं आहे, मुलांना, मुलं, हे काय आहे, नाम. काय आहे, नाम, ठीक आहे. तर त्यांनी काय ओळखायला लावलं आपल्याला, नाम ओळखायला लावलं आहे. ठीक आहे. तर आपण कधी पण विशेषण ओळखायचं असेल तर सर्वात आधी वाक्य बघायचं आणि त्या वाक्यामध्ये नाव कोणतं आहे ते बघायचं. आपण नाम बघितलं आहे, तर कधी पण लक्षात ठेवायचं आहे विशेषण म्हणजे जो नावाला मॉडिफाय करतो, जो नावाबद्दल माहिती सांगतो, जो नामाबद्दल माहिती सांगतो त्याला आपण म्हणतो विशेषण. काय म्हटलं मी, नामाबद्दल जो माहिती सांगतो त्याला म्हणतो आपण विशेषण. काय म्हणतो आपण त्याला, विशेषण. लक्षात ठेवायचं ही गोष्ट, जो नावाबद्दल माहिती सांगतो
त्याला विशेषण म्हणतो. पण विशेषण ओळखायसाठी तुम्हाला सर्वात आधी नाम बघायचं आहे. त्या वाक्यात नाम बघितल्याबरोबर कधी पण नावाला लागूनच असतं विशेषण, कधी पण नावाला लागून असतं, कारण की तो नावाबद्दल माहिती सांगतो आहे. जसं या मुलांनाबद्दल कोण माहिती सांगते? हुशार. कशी मिळते? हुशार मुलं आहे. तर या मुलाला कोण मॉडिफाय करताय? हुशार. ठीक आहे. तर हा काय झाला याच्यातला विशेषण. हा काय झाला याच्यातला विशेषण. हा जो आहे तो नामाबद्दल माहिती सांगतो आहे. ठीक आहे, नामाबद्दल माहिती सांगतो आहे, म्हणून हा काय झाला विशेषण. ठीक आहे. जसं एखादी आपण एक्झाम्पल घेऊया, चांगली मुलगी. चांगली मुलगी. आता बघू आपण मुलगी काय आहे. मुलगी काय आहे? मुलगी नाम आहे. मुलगी काय आहे? नाम आहे. तर मी काय म्हटलं, नावाबद्दल जो मॉडिफाय करतो, जो माहिती सांगतो तो विशेषण. तर मुलगी कशी आहे? चांगली आहे. तर हे काय झालं विशेषण. त्या मुलीबद्दल विशेष माहिती सांगतो आहे. काय सांगतो? विशेष माहिती सांगते की कशी मुलगी आहे ती? चांगली मुलगी आहे. तर ते बघायचं आहे. तर हे काय झालं आपलं विशेषण. समजलं सर्वांना? तर या हुशार मुलांना गर्व असतो मध्ये मुलांना जे आहे ते नाम आहे आणि हुशार काय झालं त्याचं विशेषण. तर आपलं कोणता शब्द आहे जो विशेषण आहे? तो मुलांना होईल का? नाही. गर्व आहे का? नाही. असतो आहे का? नाही. तर कोणता आहे? हुशार. कोणता आहे? हुशार. हा काय आहे या वाक्यामधला विशेषण. काय आहे या वाक्यामधला विशेषण. हे लक्षात ठेवायचं या सर्व गोष्टी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य येतात, त्या वाक्यामध्ये विशेषण ओळखायला लावलं इथे. तर कुठे तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायला लावू शकतात, कुठे शब्दयोगी अव्यय आहे, काही क्रियाविशेषण आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला शब्दांच्या जातीमधलं काही पण सर्व ओळखता आलं पाहिजे. असं वाक्य दिलं तुम्हाला हे ओळखायचं असं ते सांगतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर कमेंट करा. आय होप समजत आहे तुम्हाला. प्रश्न घेत आहे. प्रश्नामध्ये जे आहे ते मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते, बघा. ठीक आहे. तशा प्रकारे तुम्ही टॉपिक्स करू शकता रिव्हिजन. क्वेश्चनची रिव्हिजन तर चालूच राहील आहे. क्वेश्चन कसे येतात ते मी घेतच आहे मागच्या वर्षीपासूनचे. पण तुम्हाला तुमच्यानुसार पण ते प्रश्न सोडवता आले पाहिजे, हा प्रयत्न करायचा आहे. आणि हे प्रश्न सोडवायचे आहे. मी तुम्हाला टाईम देते आहे, तेव्हा कमेंट करत जायचं आहे आन्सरला. ठीक आहे. चला याचं कमेंट करा. प्रश्न वाचायचा आहे आणि कमेंट करायचं आहे. प्रश्न वाचा, कमेंट करा. हां, काय प्रश्न आहे? अधोरेखित केलेले सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. आता हे जे दिलेलं आहे, ज्याने करावे त्याने भरावे, काय म्हटलं त्यांनी? ज्याने करावे त्याने भरावे, या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. तर बघायचं आपल्याला सर्वनाम. आता याच्यात कोणता टॉपिक आला बघा. तुम्हाला टॉपिक मिळतात आहे. आपण क्रियापद बघितलं, एक क्रियाविशेषणाचा प्रश्न बघितला, एक विभक्तीचा प्रश्न बघितला आहे, टॉपिक्स मराठीचे. ठीक आहे. कशा प्रकारे येतात आहे. ठीक आहे. क्रियाविशेषण अव्ययाचा बघितला. अशा प्रकारे आता कोणता टॉपिक आलेला आहे? सर्वनाम. काय ओळखायला लावला आहे? सर्वनामाचा प्रकार ओळखायला लावला आहे. तर तेच म्हणते मी की टॉपिक्स बघा आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आहे ते पण बघा. ठीक आहे. सर्वनाम. ठीक आहे. सर्वनाम. हां, ज्याने करावे त्याने भरावे. काय आहे? ज्याने करावे त्याने भरावे हे कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे ते त्यांनी विचारले. आता सर्वनामाचे हे टाईप्स आहेत काही. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुरुषवाचक. पुरुषवाचक म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, प्रथम पुरुष असतो है ना, द्वितीय पुरुष. हे पुरुषवाचकचे पुन्हा टाईप आहे. द्वितीय पुरुष एक असतो, तृतीय पुरुष. ठीक आहे. प्रथम पुरुष मध्ये काय? मी स्वतः. ठीक आहे. प्रथम पुरुष म्हणजे मी स्वतः. द्वितीय पुरुष म्हणजे तू, तुम्ही.
ठीक आहे. तृतीय पुरुष म्हणजे तो, ती, ते, है ना, कोणीतरी तिसरं. ठीक आहे, तो येतो तृतीय पुरुषमध्ये. जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. ठीक आहे. फर्स्ट पर्सनमध्ये मी, आय, है ना, द्वितीयमध्ये यू, तृतीयमध्ये ही, शी, इट आपण जे पण म्हणतो ते तशा प्रकारचं हे मराठीचं आहे सर्वनाम. ठीक आहे. पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. अशा प्रकारचं काही दिसतंय का तिथे? तर हा तर असूच शकत नाही. समजतंय? आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक आणि पुरुषवाचक हे जवळपास सारखे आहे, पण याच्यामध्ये एक मायनर फरक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पण तो फरक, त्याच्यामुळे तुमचं आन्सर चुकू शकतं, त्यामुळे ते बघायचं आहे. तर याच्यामध्ये पण आपण जर स्वतः जर वाक्यामध्ये वगैरे असेल तर तशा प्रकारचे वाक्य आत्मवाचकमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर आहे संबंधी आणि दर्शक. ह्या दोनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. काय आहे? संबंधी आणि दर्शक. आता काय होतं, संबंधी म्हणजे संबंध दाखवत असतं वाक्यामध्ये. ठीक आहे. आणि दर्शक म्हणजे जसं की दिस, दॅट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, जसं हा, ही, हे पुस्तक. तर हे पुस्तक, तर त्याच्यामधला हे काय आहे, तर तो आहे दर्शक सर्वनाम. ठीक आहे. तर तशा प्रकारच्या ह्याला म्हणतो आपण दर्शक. ठीक आहे. तर काय राहिलं आता? संबंधी. काय आहे? संबंधी. ज्याने करावे त्याने भरावे. हा जो ज्याने आहे ना, तो याच्यामध्ये काय दाखवत आहे? संबंध दाखवत आहे. काय दाखवत आहे? संबंध. ज्याने करावे त्याने भरावे. हां, ज्याने, जसं की जो करेल तो भरेल, है ना, तशा प्रकारचे असतात ते काय दाखवतात? संबंध दाखवतात. म्हणून हा कोणता प्रकार आहे? सर्वनामाचा संबंधी प्रकार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दर्शकमध्ये मी आता सांगितलं की तो काही एखादी गोष्ट दर्शवत असेल तर ते दर्शक सर्वनाम असतं. पुन्हा एक सर्वनाम म्हणजे सर्वात आधी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सर्वनामाचा प्रकार तर आपण करणारच आहोत, पण सर्वनाम जसं विशेषण म्हटलं, मी नावाबद्दल माहिती सांगतो, है ना. तर हा नामाऐवजी येतो. तो नावाबद्दल माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. हा नावाच्या ऐवजी येतो. आता जसं आपण म्हणतो की माझं नाव हे आहे, पुन्हा आपण मग माझं नाव हे आहे, आपण एखाद्याबद्दल सांगत आहोत. सपोज आता एखाद्याची काही निबंध लिहित आहोत, तर निबंध लिहिताना आपण ज्या राजू चांगला मुलगा आहे, मग राजू हे आहे, राजू हे आहे, प्रत्येक ह्याच्यात राजू राजू वापरतो का? नाही. त्या राजूच्या ऐवजी आपण काय शब्द करतो? तो किंवा हा एक अतिशय चांगला मुलगा आहे, हा एक गुणवान मुलगा आहे. तर आपण त्या राजूऐवजी काय यूज केलेला आहे? हा. तर हा काय आहे? सर्वनाम. म्हणजे आपण नामाऐवजी ज्याला यूज करतो त्याला म्हणतो आपण सर्वनाम. त्याला म्हणतो आपण सर्वनाम. सर्वनाम कशा? नामाऐवजी येतात आणि विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतो. नामाऐवजी जो येतो तो सर्वनाम येतो. हे एक लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. काही कन्फ्युजन राहणार नाही. आज आपण इतकेच प्रश्न घेतो आहे. आपण बघणार आहोत. आता मी मराठी घेऊन आज आली आहे प्रश्न. अशा प्रकारचे आपण बघूया मराठीचे क्वेश्चन्स. अजून खूप सारे PYQs आहे ते आपण बघूयाच. आणि आय होप पूर्ण प्रश्नामध्ये तुमचे क्लिअर होतील आहे की कशा प्रकारे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात पुढे. जर तुम्ही PYQ सॉल्व केले तर फायदा होतोच. PYQने खूप जास्त फायदा होतो. ठीक आहे. कारण ते आलेले प्रश्न अशा प्रकारे समोर येऊ शकतात म्हणून. तर या प्रश्नांची रिव्हिजन करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. तशा प्रकारे ते टॉपिक उचलून त्या टॉपिकला क्लिअर करायचं आहे पूर्ण आपल्याला. तर तशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि ही सिरीज करा, व्हिडिओ शेअर करा मॅक्झिमम. ठीक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.